नमस्कार. मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतं? ही कुबे का फ्लावर आहे? हा, कुबे का फ्लावर आहे? तू आंघोळ केली आहे सांगा ते, खरं सांगा. आज नाही ना केली? हा. तर मित्रांनो, शिवानीला काय म्हणायचं माहित आहे का? आता ही पानं बघून तुम्हाला काय वाटतं, ही काय असेल? फ्लावर असेल का कुबे असेल? हा, आमच्या झालाय धोका. कुबू का फ्लावर? आम्हाला दिल तर फ्लावर म्हणून गटात असला पानाचा. तर ही निघलं काय माहित आहे का? वेगळाच प्रकार निघाला, धोका केला धोका आमच्या सोबत. मग काय तर हो का, काय करावं काय नाही. असला पानाचा कोबी दिल तर आम्हाला आणि फ्लावरच निघला की. कारण धोका झालाय आपल्यासोबत का नाही ग? एवढा मोठा झालाय. आता या आम्हाला मोठा झाल्या कळा, आम्ही अचानक बघितलं. आम्ही म्हणतोय पैशिवाने कुठे याला हो घेत. आम्ही वाट बघत होतो, कोबू आता बनल, पानं आता गोल होतेली. तर ही तिसरंच झालंय काहीतरी. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, काय ना काय आपल्याला खायचंच आहे. झालं आता थोडा मोठा झालाय. आता हे काढा लागेल अजून 7-8 दिवसांनी. होय, प्रत्येक ठिकाणी यायला लागला एक एक इथं बी आहे का? कुठं आहे कुठे गेला? असला मोठा धोका कोणासोबत होऊन लागतंय. तर चल शिवानी, आतमध्ये ही गेट केले आपण. एवढी मोठी फुलं आली ती बघा, झेंडूची किती माहिती, हिरवी गार निकी. भरपूर लोकांना काय माहित नव्हतं. आणि तुमचं फळाची बाग बघायची म्हणायचं. कोणी म्हणतो ती फळाची बाग लावली नाही. तर त्यांच्यासाठी व्हिडिओ, ज्यांनी बघितले त्यांनी काय, हा शेत झालं. चला, वांगी सगळी आता काढून दमला आम्ही. आता वांगी संपत आले आता का नाही ग? भेंड्या मोठ्या व्हायला लागल्यात भेंड्या शिवाने. हो की भेंड्या, ही भेंड्या एवढ्या मोठ्या असते त्या कुठे एवढ्या? हो की काढून यायच्या घरी. बियाला लावले का? आता तोडले क्या ग मी? हो पानासहित निघली बघ. जाऊ दे जरा, एवढी जर मला भेंडी करून द्या आजीला म्हणावा, परत येऊन मागाव. द्यायला होते ना. हा, लय मोठी आली ही, काढून घेऊन जाऊ थोड्या वेळ भाजी करून खाऊ. हा ते झाड पण लय मोठं झालंय आता. चला तिकडे. हा लय मोठी आली हे घेऊन. हा चला, लय भेंड आहेत तसे आमच्याकडे. पपई झाड पण कसलं मोठं झालंय आता. थोडं आता काही दिवसांनी तोर जाते, एका महिन्यात आता ये. चल, इथं एक हाती झाड आहे, पेरूची आहे ती. इथं पण आली भेंडी. ही भेंडी तिकडून चालत तिकडं आली आहे. असं आळू पण आहे आपला. हा चला, भेंडीने खांजू होते चालत तिकडं. तरी सगळीकडे बघा पिवळंच आहे सगळं. कसं आहे, हा सगळं पिवळं झालं बघ. झेंडूची फुलं बघ कसं आहे. नाथखुळा कसा आहे, नाथखुळा. हा, एक झाड पण मोठं झालं. कसं आहे, पिवळं झाड फुल बघा कसं आहे गुलाबाचं. नाथखुळा का नाही का? चवळी शांगले आले का शिवाने? काय करायचं, लय आले तर काय करावं. काही खाऊन दमलो मित्र आता. चवळी शेंगा मग काय झालं. हा दमलो खाऊन इकडे चवळी. हा हो का, सगळे चवळीची शेंगा जायचे. एवढं चवळी शेंगा या कोणाला खायचं असलं चवळीची पार्टी करू आपण. होय, चवळी शेंगाच खाऊ घालू. वा बघा, खोकला वेका लागला ना वा, घरच्या घरीच खायला ते. पोट बिघडलं तर वा मस्त. हो प्राईज त्याला फुलं लागली शिवाने आपल्या. हो एवढंच प्राईज तर फुल, याला फुल लागलं बघ. आहे का, पहिलं फुल लागलं, कधी लागलं बिन कधी बडलं बी काय माहित नाही. हो धरी तर प्राईज फुल तुझ्याकडे राहू घरात नेऊ आपण. धर द्यावाला हात घे. झाड लय येते का शिवाने? इथं एक आहे, इथं एक आहे, इथं 2 आहे ते अजून. दोडका काही ना, दोडका जळून गेला. 2-3 वेळा खाल्ला आम्ही, परत जळून केला कशानं काय घे.
ही फुलं लय मस्त आहे ती नातखोळा. गोकर्णचा वेल ही बघाय शिवानी, ही झेंडूचं झाड आहे. पण झेंडूचं झाड कसलं मोठं चाललंय बघ. आता 5 फुटापर्यंत गेलंय झेंडूचं झाड. असलं कसं झेंडू आहे, असला कसा झेंडू आहे. कोण असली फुलं लागते त्याला. बघी आहे का कशी भारी. ही वेली तर लय लावली आला म्हणा आम्ही. सगळीकडे वेलच लावली ती. हे पण चाललं तुझ्या डोक्याच्या वर. इथे काय शेवगा मग काय तर. चल मग महाग मारा लागली. इथे का आला म्हणा हाय. घेवडा यायला लागलाय आता मस्त एकदम छान. आणि हे केळीच झाड लय बारकं आता लय मोठं झालं. चला सगळे हिरवं हिरवच आहे. तोडलं म्हणजे पडलंय गळून येऊन. हे काय त्याला पण फुलाचा गुच्छ लागलाय लोक. नातखोळा कसं आहे हे चाललंय. आला म्हणता वर आहे यावर त्याला बांधून फुलाय असं. हे पण फुलं छान आहे ती. ही चाललं गेटच्या वर. ही लय भारी येत हिरवं गार आणि कसं आहे. इथं झाड आहे ना मोठं बंगल्या पुढं. झाड आहे इथं आहे का. कसं छान आलंय नातखोळा. लय बारकं होतं हे लय मोठं झालंय आता. वर चाललंय गेटच्या. तुळशी बाग काढून टाकली आता गोमई यायला लागले. आणि ही ब्रह्म तुळस आपली कसली मोठी झाली हो. कसली आहे एवढी मोठी. अरे बापरे. हे ते काय हादगे झाड वर जाते आता. तर चला आमची शेती कशी वाटली सांगा. भरपूर जणांनी बघितली होती त्यांना दाखवली अजून एकदा. गेट बनवायचं आहे तात्पुरतं केलंय. पत्रा लावलाय डोकर चालली म्हणून आतमध्ये. घरच्या घरी खायला माळव होतं तेवढंच.